कारण मंत्र्यांच्या बंगल्यांवरच्या उधळपट्टीला आता लगाम बसलेला आहे। असं का मी म्हणतेय? कारण उधळपट्टीच्या तक्रारींची स्वतः देवेंद्र फडणवीस अर्थातच मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतलेली आहे। मंत्र्यांच्या दालनावर किंवा निवासस्थानावर खर्च करताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून खर्च करावा, या सूचना यावेळेस मुख्यमंत्र्यांनी दिल्या। तर खासगी सचिवांची नियुक्ती देखील पडताळणीनंतरच केली जाणार आहे। चारित्र्यवान अधिकाऱ्यांचीच नियुक्ती करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली असल्याचं पाहायला मिळतंय। आपण पाहतोय एकंदरीत आता यावर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नजर असणार आहे, त्यामुळे आता या उधळपट्टीला लगाम बसणार आहे। कारण मंत्र्यांच्या बंगल्यांवरच्या उधळपट्टीला आता लगाम बसलेला आहे। असं का मी म्हणतेय? कारण उधळपट्टीच्या तक्रारींची स्वतः देवेंद्र फडणवीस अर्थातच मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतलेली आहे। मंत्र्यांच्या दालनावर किंवा निवासस्थानावर खर्च करताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून खर्च करावा, या सूचना यावेळेस मुख्यमंत्र्यांनी दिल्या। तर खासगी सचिवांची नियुक्ती देखील पडताळणीनंतरच केली जाणार आहे। चारित्र्यवान अधिकाऱ्यांचीच नियुक्ती करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली असल्याचं पाहायला मिळतंय। आपण पाहतोय एकंदरीत आता यावर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नजर असणार आहे, त्यामुळे आता या उधळपट्टीला लगाम बसणार आहे।